दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जयंती, त्यांना श्रद्धांजली वाहून आज रक्तदान शिबिराला बदलापुरात सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध जे उपक्रम आहेत आरोग्याच्या दृष्टीने ते राबवले जातात आणि मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सभापती किरण भोईर, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, बांधकाम सभापती रमेश जी सोळसे यांच्या माध्यमातून बदलापुरात हे रक्तदान शिबिर जे आहे ते पार पडतंय। या रक्तदान शिबिराला सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। 9 वाजल्यापासून ते आज दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत साधारण बदलापूरच्या बेलवली या ठिकाणी हे शिबिर पार पडणार आहे। या प्रसंगी आपण बघत असाल दिनेशजी कथोरे, किरण बावस्कर यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती आहे। नगरसेवक शागॉफ गोरे हे सुद्धा या ठिकाणी रक्तदान करतात। या व्यतिरिक्त अण्णा कुलकर्णी यांच्या माध्यमातून सुद्धा रक्तदान केलं जातं। सध्या राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एक गटनेते शरदजी तेली यांची सुद्धा या प्रसंगी उपस्थिती आहे। आले अर्थात भाजपाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांची सुद्धा या रक्तदान शिबिराला उपस्थिती आहे। खरं तर आज अनेक नगरसेवक रक्तदान करणार आहेत। ज्या पद्धतीने शागॉफ गोरे यांच्या माध्यमातून या रक्तदान केलं जात आहे आणि आजचा हा जो ही जयंती आणि वाढदिवस दोघांचंही औचित्य साधत बदलापुरात हे शिबिर पार पडतंय। अर्थात आज खरं तर हे पूर्ण दिवस जवळपास दुपारपर्यंत रक्तदान शिबिर पार पडणार आहे आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करून आजचा हा वाढदिवस आणि त्यासोबतच जयंती जी आहे ती पार पाडली जाते। सगळ्यांनी या थोडा पुढे ताई कुठे गेली पकडा ना कोणीतरी तुला कुठं असली आल्या का? आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आणि त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस। कुठेतरी सामाजिक उपक्रम राबवला जातोय आरोग्याच्या दृष्टीने, काय सांगा? खरं म्हणजे मनातून एका बाजूला दुःखही आहे, पण दरवेळेला दोन्ही वाढदिवस एकत्र साजरे करण्याला आम्हाला संधी मिळत होती। या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची आज जयंती, खरं म्हणजे आणि यांचा जन्मदिवस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एक असा योग होता की अगोदर दोघांचे वाढदिवस धूमधडाक्यामध्ये राज्यभर होत होते, पण यावेळेला एक फार मोठी दुःखद घटना घडली आणि आज आपल्यामध्ये अजितदादा नाही आहेत। त्यांच्या खरं म्हणजे या जयंतीच्या निमित्ताने मला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली बोलण्यापेक्षा निश्चितपणे एक असा आदर्श नेतृत्व तयार होऊन गेलं
की ते राज्याला दिशा देऊन गेलेलं आहे आणि ती आठवण कधीच विसरता येणार नाही. मी मनापासून आज सगळ्यात जनतेला आवाहन करेन की या दोन्ही एक जयंती आणि वाढदिवस जनतेच्या उपयोगाचे व्हावेत असेच कार्यक्रम आज संपूर्ण घेतलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा समाजाला खऱ्या अर्थाने जी गरज आहे की रक्तदान करा, वृक्ष लागवड करा आणि माझा वाढदिवस साजरा करा, बाकी दुसरा काही कार्यक्रम करू नयेत, अशा आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. आणि आज त्या दोघांच्या निश्चितपणे आजच्या या दिवसाची एक आमच्या बदलापूरचे पूर्व आणि पश्चिम दोन्ही अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या रक्तदान शिबिर आयोजित केलंय. मी देवेंद्र फडणवीस यांनाही मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि थांबतोय. एका डोळ्यामध्ये आनंद होतो, दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू, अशी परिस्थिती आहे. आज खरं तर सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. जसं आत्ता आपल्या स्थानिक आमदार साहेबांनी सांगितलं की एका बाजूला दुःख आहे, एका बाजूला आनंद आहे. दोघंही नेतृत्व असे होते की एकमेकांना साथ देणारे होते. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने नेहमी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून नेहमी दोघंही एकमेकांना साथ देत काम करत राहिले. तुम्हाला आठवतं जेव्हा एकदा रात्रीची पण वेळ होती 2:30 वाजताची शपथविधीची, तेव्हा सुद्धा अजितदादांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना देवाभाऊंना साथ दिली होती. म्हणजे अशी वेळ त्यांनी बघितली नाही. देवाभाऊंना साथ देताना त्यांनी कधीच मागचा पुढचा विचार नाही केला, राष्ट्रहिताचा विचार केला. आणि आज मी ह्या बदलापूरची नगराध्यक्ष आहे. नगराध्यक्ष झाल्यावर मला आमदार साहेबांनी सांगितलं होतं की आता तुला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून मी भरघोस निधी मिळवून देईन या शहराच्या विकासासाठी. पण माझं दुर्दैव समजेन मी की अजितदादांची आणि माझी भेट होऊच शकली नाही. काही कारणास्तव इकडचं काम ताब्यात घेईपर्यंत काळाने त्यांच्यावर घात केला आणि त्यांना आपल्यातून घेऊन गेला. पण असो, त्यांनी दिलेल्या विचारांच्या प्रेरणेतून नेहमीच समाजोपयोगी कामं करत राहायची असा संदेश त्यांनी दिला. जेव्हा आमच्या दामले मॅडम त्यांना भेटायला गेल्या निवडून आल्यानंतर, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्या नगराध्यक्ष पण महिला आहेत. तेव्हा ते इतके खुश झाले आणि त्यांनी तेव्हाच त्यांच्या तोंडातून शब्द निघाला की माझ्या भगिनी नगराध्यक्ष आणि नगरसेविका झाल्या आहेत, माझे त्यांना खूप खूप सपोर्ट असणार आहे. म्हणजे ते त्यांचे शब्द मला न भेटता त्यांनी तो मला दिलेला आशीर्वादच होता. आणि खरंच म्हणजे एक माझी बॅड लक मी समजेन की माझी त्यांची भेट नाही होऊ शकली. पण असो, त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून आम्ही नक्कीच काम करत राहू या शहराच्या विकासासाठी. आणि त्यांनी जो तेव्हा शब्द दिला होता तेव्हा त्या शब्दावर आपल्या या छोट्याशा बदलापूर नगरीत राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव सुद्धा भरवण्यात आलं आणि त्याला सुनेत्राताईंनी एकमुखाने दुजोरा दिला आणि संमती पण दिली. तर असेच जे अजितदादा आहेत त्यांना आजच्या या त्यांच्या जयंतीच्या दिनी मी त्यांना स्मरण करते आणि त्यांना विनम्र अभिवादन करते. तसेच सतत आपल्या पाठीशी उभे राहणारे खंबीर नेतृत्व जे या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतायत आपले मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जेव्हा इलेक्शन पिरियडमध्ये आले होते तेव्हा आमदार साहेबांना शब्द दिलेला, कथोरे साहेब तुम्ही नगराध्यक्ष मला द्या बीजेपीचा, मी तुम्हाला शहरासाठी पाहिजे तो निधी देईन. तर त्यांनी तो शब्द तंतोतंत पाळला आहे आणि सुरुवातीपासून या शहराच्या विकासासाठी मोठे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी निधी देण्यासाठी त्यांनी संमती दर्शवली आणि त्याप्रमाणे प्रोसेस पण चालू केलेली आहे. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की अशा उत्तुंग अशा नेतृत्वांच्या छत्रछायेखाली मी या शहराच्या विकासासाठी काम करत आहे. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि तसेच आजच्या दिवशी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा देखील वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजचा दिवस म्हणजे की हे दोन्ही नेते ज्यांनी महाराष्ट्राला विकास काय आहे असं दाखवून दिलं, त्यामध्ये
ही जी जोडी जी काम करत होती त्या जोडीमधील एक अजितदादा हे आपल्या ह्यातनं निघून गेले आणि या आजच्या दिवशी दोघांचा वाढदिवस हा एकाच दिवशी येतो आणि त्या निमित्ताने हा दिवस लोकांसाठी आपल्याला काय उपयोग करता येईल. खऱ्या अर्थाने आमदार कथोरे साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक गावागावात नव्हे तर आमच्या बूथ लेवलला रक्तदान शिबिर असेल किंवा वृक्षारोपण असेल या गोष्टी आपण त्या ठिकाणी समाजोपयोगी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्या निमित्ताने बदलापूर पूर्व आणि पश्चिम मंडळातर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. मागील वर्षी देखील आम्ही केलं होतं आणि मागच्या वर्षी 78,000 रक्ताच्या बाटल्या महाराष्ट्रामध्ये संकलित केल्या होत्या आणि आज तो रेकॉर्ड कुठेतरी महाराष्ट्रातनं रेकॉर्ड ब्रेक करून हे जे रक्त आहे हे समाजासाठी रुग्णांसाठी उपयुक्त व्हावं यासाठी या वाढदिवसानिमित्ताने या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. आदरणीय आमचे बदलापूर पूर्वचे मंडलाध्यक्ष रमेश सोळशे देखील आहेत, रुचिता घोरपडे नगराध्यक्ष आहेत, आमदार कथोरे सर्व नगरसेवक आहेत, सभापती सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रक्तदान शिबिर करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं त्या ठिकाणी काम करत आहेत. अर्थात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. भारतीय जनता पार्टी बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम तर्फे मी सर्वप्रथम आपले दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नम्र अभिवादन करतो आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आदेश तसे आहेत की ते स्वतः वारीला चालत जाणार आहेत आज आणि आज आपला वाढदिवस साजरा करणार नाही आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या लोकांसाठी काहीतरी चांगला उपक्रम व्हावा यांच्या येथून भावनेतून त्यांनी आज सर्व महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचे आयोजन करायला आहे. मी आपल्या बदलापूर शहरातील नागरिकांना विनंती करतो की आपण या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्या भाग घ्यावा आणि एक मागच्या वेळी रेकॉर्ड झालेला तो रेकॉर्ड मोडून आज नवीन रेकॉर्ड रक्तदानाचा करावा. बस. धन्यवाद दिलेल्या माहितीसंदर्भात. आपण बघत असाल रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्यासोबत गटनेते सुद्धा असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. अर्थात रक्तदान शिबिर पार पडतंय, काय सांगता? महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही शहराध्यक्षांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिला होता की आजचा जो दिवस आहे हा रक्तदान शिबिर किंवा वृक्षारोपण हे दोनच कार्यक्रम या ठिकाणी आपण करावे. त्याप्रमाणे आमच्या दोन्ही शहराध्यक्षांनी रमेशजी सोळशे असो आमचे किरणजी भोईर असो अतिशय चांगल्या आणि भव्य प्रमाणात या रक्तदान शिबिराचं त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अभूतपूर्व असा प्रतिसाद या कार्यक्रमाला आहे आणि निश्चितच आज मला सांगायला या ठिकाणी अजितदादा पवार यावर्षी आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांची जयंती आहे आणि त्यांच्या निधनानं फार मोठी महाराष्ट्राची हानी झाली आणि बदलापूर शहराच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये देखील अजितदादांचं खूप मोठं योगदान आहे. ते बॅरेज धरण 2005 साली जेव्हा वाहून गेलं होतं तर त्या धरणाचं काम तातडीनं त्यासाठी निधी मंजूर करून बदलापूरचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम त्यावेळेला अजितदादांनी केलं होतं. त्यांची उणीव संपूर्ण बदलापूरला या ठिकाणी आज जाणवते आणि संपूर्ण महाराष्ट्राला देखील जाणवते. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. दामले कुटुंबीय आणि अजितदादांचे संबंध अगदी वेगळे घरगुती संबंध होते आणि आज मागच्या वेळी वाढदिवसाला दादांनी भेट घेतली होती, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या, पण यंदाच्या वाढदिवसाला ते नाही येत. आज शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. खरंच अजूनही आम्हाला विश्वास न बसण्यासारखी ही गोष्ट आहे. म्हणजे अजूनही कुठेतरी मन ही गोष्ट ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे की दादा आमच्यात नाही आहे. पण आजच्या दिवशी खरंच त्यांना मी आदरांजली वाहीन आणि तसं त्यांचं कामाचा धडाका होता तो कुठेतरी आम्ही सर्वच जे त्यांचे शिलेदार आहोत आम्ही सर्वांनीच हेच मानस केलं की आपण जास्तीत जास्त लोकांची कामं करायची आहेत आणि
आपण जेवढं जास्त जनसामान्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू तर हीच खरं तर दादांना एक आदरांजली आणि श्रद्धांजली असेल. माननीय आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस, आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे आणि त्यांचं आणि दादांचं खरं तर जशी घट्ट मैत्री होती तसंच त्यांचं काम करण्याचं दोघांचं पॅटर्नही सेम होतं की दोघांनाही लोकांची कामं जास्तीत जास्त आणि झपाट्याने करायची सवय. त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील मी आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. आज आम्ही सकाळपासूनच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीर्थ आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आम्ही आज वृक्षारोपणचे कार्यक्रम सकाळपासून आम्ही करतोय मुलांसोबत. तर कुठेतरी लोकांना किंवा दादांना जो मानणारा वर्ग आहे त्यांना मी एवढंच म्हणेन की दादांना जर आपल्याला खरंच आपल्या स्मृतीमध्ये जागृत ठेवायचं असेल तर आपण जास्तीत जास्त समाज उपयोगी कार्यक्रम राबवू. धन्यवाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस. खरं तर अजितदादांची जयंती आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये समन्वय असण्याचं जे सगळ्यात महत्त्वपूर्ण काम काय असेल तर ह्या दोन नेत्यांमध्ये होतं. आणि बघा या दोन नेत्यांचा वाढदिवस सुद्धा एकाच दिवशी आहे. म्हणजे या भूतलावर ही दोन व्यक्तिमत्व एकाच दिवशी त्या ठिकाणी जन्माला आली आहे. हे खूप मोठा योगायोग त्या ठिकाणी होता. पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की त्यातलं एक नेतृत्व त्यातनं हिरावून नेलेलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यामध्ये त्या ठिकाणी नाही आहेत. खरं तर 2019 साली ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी शपथविधी घेतला त्यावेळेला तमाम महाराष्ट्राला खूप आनंद झाला होता की ही जोडी खूप अतिशय जबरदस्त काम करणारी होती. एका साईडला देवेंद्र फडणवीस यांचं अभ्यासू नेतृत्व आणि दुसऱ्या साईडला अजितदादा यांचं कणखर डिसिजन घेणारं नेतृत्व आणि प्रशासनावर पकड असणारं नेतृत्व, ही जोडी 2019 सालीच एकत्र आली होती. योगायोगाने परत एकदा 2024ला ही जोडी त्या ठिकाणी एकत्र आली. 2023मध्येच एकत्र आली. 2024ला परत लोकांनी त्यांना भरभरून निवडून दिलं. परंतु त्यातलं एक नेतृत्व आपल्यातनं गेलंय. खरं तर आजचा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही गोष्टींचा मिलाप करणारा वाढदिवस आहे. अजितदादांचं जे नेतृत्व आहे ते महाराष्ट्रात, आम्ही बारामतीला गेलेलो, बारामतीमधून त्या ठिकाणी काम पाहिलं आणि स्वयं आदरणीय नगराध्यक्षा सुचिता घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारामती पाहायला गेलो. तर एखादं शहर कसं करावं ना त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामती आहे. म्हणजे बारामतीमधली जी विकास कामं आहेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातला संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा यासाठी अजितदादा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करत होते. महाराष्ट्राची खूप मोठी हानी त्या ठिकाणी झाली आहे. आज त्यांना जयंतीनिमित्त मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं नेतृत्व आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. 2014 सालापासून 2014-15 सालापासून महाराष्ट्राचं नेतृत्व त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. आणि आज माझा वाढदिवस तर कशा पद्धतीने साजरा करा तर कुठलेही कार्यक्रम करू नका. माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर करा, माझ्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करा, असा महत्त्वाचा संदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. आज आपल्याला देशाला ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींचं नेतृत्व मिळालं त्याप्रमाणे राज्याला देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मिळालं आणि हे नेतृत्व भविष्यामध्ये महाराष्ट्राचं हे नेतृत्व देशाचं नेतृत्व करेल याची आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे. आणि खरोखर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रचंड व्हिजन आहे. कुळगाव बदलापूर शहराच्या बाबतीत सांगायचं झालं तर अध्यक्ष मॅडमनी ज्याप्रमाणे सांगितलं की निवडणुकीला जेव्हा ते इथे आले त्यावेळेला हे कुळगाव बदलापूर शहर मी दत्तक घेईल, माझ्या विचारांचं सरकार या ठिकाणी असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्या अनुषंगाने गेल्या 6 महिन्यामध्ये अतिशय मोठमोठी पावलं या ठिकाणी पडत आहेत आणि या शहरासाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयांच्या योजना ह्या प्रगतीपथावर आहेत. म्हणजे प्रोसेसिंगमध्ये आहेत की ज्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आमदार साहेबांचा पाठपुरावा, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमच्या सगळ्या नगरसेवकांचा पाठपुरावा, 1000 कोटी रुपयांचे प्रकल्प या शहरामध्ये विचाराधीन आहेत आणि प्रोसेसमध्ये आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आज त्या वाढदिवसानिमित्त एकच त्यांना सांगतो की साहेब तुम्हाला शतायुष्य त्या ठिकाणी लाभो आणि खरोखर आमच्या बदलापूरच्या विकासामध्ये तुमचं जे योगदान आहे हे आम्ही कधी विसरणार नाही. आज आमच्या दोन्ही शहराध्यक्षांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज कमीत कमी 50,000 बाटल्या रक्त त्या ठिकाणी जमा होणार आहे आणि आज रक्ताचं खूप मोठं शॉर्टेज आहे. आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून पाहतोय की महाराष्ट्रामध्ये रक्ताचं खूप शॉर्टेज आहे आणि आजच्या या 50,000 बाटल्या आहेत ना ही खूप मोठं या रक्तपेढ्यांचं काम त्या ठिकाणी करणार आहे. दुसरी बाजूला वृक्ष लागवड आहे. वृक्ष लागवडीच्या बाबतीमध्ये पण आत्ताच आम्ही दापोली कृषी विद्यापीठाबरोबर करारनामा केला आणि तो करारनामा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं की कुळगाव बदलापूर नगरपालिकेने असा करारनामा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाबरोबर केला. तेव्हा ते अतिशय खुश झाले आणि त्यांनी सांगितलं की हा देशातला पहिला पॅटर्न आहे. आता वृक्ष लागवडीच्या संदर्भात काम करतोय. पुढील वर्षभरामध्ये निश्चितपणे कुळगाव बदलापूर शहरामध्ये आम्ही 25,000 झाडं लावण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं शुभेच्छा देताना आम्हाला आनंद होतोय
हे शहर हरित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज या वाढदिवसाच्या दिवशी एक नवं पाऊल त्या ठिकाणी टाकणार आहे. मी त्यांना मनापासून या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना थोडक्यात प्रतिक्रिया तुम्ही सुद्धा रक्तदान केलं पाहिजे. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी आदरांजली वाहतो. दोन्ही मंडळांचे अध्यक्ष जे रमेश चोळसे आणि किरण भुईर यांनी आज हे सर्वात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे. आणि हे रक्तदानाचा कार्यक्रम या दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांनी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आत्ताच मला विचारलं की तुम्ही ही ब्लड डोनेशन केलं आहे, तर खरं सांगायचं तर 1985 साली आमचा दादा म्हणजे माझा मोठा भाऊ प्रवीण कुलकर्णी हा मला पहिल्यांदा ब्लड डोनेशन करता घेऊन गेला होता. आणि आज 41 वर्ष मी दरवर्षी किमान एकदा तरी, मी अजूनपर्यंत कधी मोजलेलं नाही, पण गेल्या 41 वर्षात दरवर्षी एकदा तरी मी ब्लड डोनेशन हे करतो. आणि ब्लड डोनेशन करणं ही गरज आहे, कारण ज्यावेळेला ब्लड लागतं त्यावेळेला आपण लोकांकडे जातो, पण आपणच ब्लड डोनेट करत नाही. तर मी सर्व तरुणांना सांगतो की ब्लड डोनेट करा. ब्लड डोनेट करून कुठलाही त्रास होत नाही. माझं वय आज 61 आहे आणि 61व्या वर्षी मी पहिला नंबर लावला आहे. काय झालं का मला? का नाही झालं? कारण इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची आहे आणि ह्या इच्छाशक्तीच्या जोरावरच मी दरवर्षी ब्लड डोनेशन करतोय. सर्व तरुणांना विनंती करतो तुम्ही ब्लड डोनेशन करावं. धन्यवाद.